नमस्कार मित्रांनो, SB रिसर्च किड्समध्ये तुमचे स्वागत आहे. आजची आपली गोष्ट आहे बादशाहची हरवलेली अंगठी आणि बिरबलची चतुराई. एके दिवशी बादशाह अकबर आपल्या महालात खूप चिंतेत बसले होते. त्यांची सर्वात लाडकी आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती. त्यांनी तात्काळ बिरबलाला बोलावले. अकबर काळजीत पडून म्हणाला, बिरबल, माझी खास अंगठी कालपासून मिळत नाहीये. मला खात्री आहे की महालातल्याच कोणातरी नोकराने ती चोरली आहे. पण तो चोर कोण हे कसं ओळखायचं? बिरबल शांतपणे हसून म्हणाला, महाराज, तुम्ही अजिबात काळजी करू नका. चोर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या समोर असेल. बिरबलाने लगेच सर्व संशयित नोकरांना एका ओळीत उभे केले. त्याने प्रत्येकाच्या हातात एक सारखीच लाकडी काठी दिली. बिरबल सर्वांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, ही साधी काठी नसून जादूची काठी आहे. ज्याने अंगठी चोरली असेल त्याची काठी आज रात्री जादूने बरोबर 2 इंचाने वाढेल. आता तुम्ही घरी जा आणि उद्या सकाळी पुन्हा आपल्या काठ्या घेऊन दरबारात या. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व नोकर दरबारात जमले. बिरबलाने प्रत्येकाची काठी तपासायला सुरुवात केली. अचानक बिरबल एका नोकरापाशी थांबला, कारण त्याची काठी 2 इंचाने लहान होती. बिरबलाने त्याचा हात धरला आणि तो ओरडला, महाराज, हाच आहे तुमचा चोर. बादशाह अकबर आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे बिरबल, तू तर म्हणाला होतास की चोराची काठी वाढेल, पण याची तर उलट 2 इंच कमी झाली आहे. हे कसं शक्य आहे? बिरबल हसत हसत उत्तरला, महाराज, ती काठी जादूची नव्हतीच, पण चोराच्या मनात भीती होती की आपली काठी वाढेल. म्हणून त्याने पकडले जाण्याच्या भीतीने रात्रीच आपली काठी 2 इंच कापून टाकली. अशा प्रकारे चोराच्याच भीतीने त्याला उघड पाडले. अकबराला आपली अंगठी मिळाली आणि त्यांनी बिरबलाच्या बुद्धीचे पुन्हा एकदा कौतुक केले. आजचा बोध: चुकीचे काम करणारा माणूस मनातून नेहमी घाबरलेला असतो आणि त्याचेच भय त्याला उघड पाडते. कशी वाटली आजची ही चतुर गोष्ट? कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच मजेदार गोष्टींसाठी SB रिसर्च किड्सला सबस्क्राईब करा.